नमस्कार मित्रांनो, मी प्रणित दीपक कानेकर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण चाललोय बाहेर फिरायला फॅमिलीसोबत. तर कुठे चाललोय ते तुम्ही पुढेच बघा. तर चला निघूया लवकर. तर आता मित्रांनो, आता आपण पोचलोय स्टेशनला. सोना आहे केला का ते सोना. तिथं आपली मंडळी पाटणा येते. चला आपण ट्रेन पकडूया आता लवकर. आपली सर्व पब्लिक इथं जमलेली आहे आणि इकडं गर्दी बघा. मुंबईची गर्दी म्हणजे बेकार, फुल गर्दी आहे. तर चला लवकर जाऊया. तिथं नंबर कुठेतरी बघू जागा. ट्रेनला चढायला भेटतंय का नाही काय माहीत, बघूया आता. आपली ट्रेन आलेली आहे आता. आपली मंडळी बसली तिथं गेटवरच उभे राहिले आहेत. फुल गर्दी आहे. महिला मंडळ पण बसली आहे तिकडे. तर आपण पण बसूया आता ट्रेनमध्ये. आता आपल्या प्लॅटफॉर्मला आपण उतरलेलो आहे. पालघर. आपली मंडळ पण उतरली आहे. पाणी पित आहेत सर्वजण. A few minutes later. आता आपण बसलोय बसमध्ये. तिथे जायचं आहे मिनी वृंदावनला. तिथे बस आत्ताच 2 मिनटं अगोदर गेली आमची. त्यामुळे दुसरी बस भेटली आहे. तिच्यात आता जातो सर्वजण बसलोय. इथे दुसरी बस कुठेतरी टेन नाका म्हणून आहे, तिथे उतरेवेल आणि तिथनं मग पुढे जाऊ. दुसरी काहीतरी पाहू. त्याला बघूया पुढे काय होतं. आपल्या बसमधनं आता उतरलो आपण. कंडक्टर साहेबांना आपण विचारलं हे कुठून आहे म्हणून जायला रस्ता. तर आता इकडनं बोललेत जाऊया इकडे. बस आहे 1736ने बस आले. साईडला जाऊया. आपण आता टॅक्सी भेटले आपल्याला. टॅक्सीमध्ये बसलोय. आकी हाय. असं ब्रिज आहे. गाडी बंद पडली. मागच्या गाडीने पुढे गेली असते. प्लेट खायचा पूर्ण बंद कर मग. नाही दाखव दात दाखव दात दाखव दात दाखव दात दाखव. खिडकी. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आपण आलोय मिनी वृंदावनला. पोचलोय. इथनं एंट्री गेट आहे. 1st नंबर गेट. खूप मोठी जागा आहे इथे पूर्ण. इकडे पार्किंगची पण सुविधा आहे. आपली मंडळी पुढे गेली आहे. आपण पण जाऊया आता. ते शॉप पण आहे कसं तरी. सर्व बदाम वगैरे ड्रायफ्रूट आहेत सगळे. इकडे पण काय वडापाव वगैरे आहे. गाड्या आहेत तिथे. आपली मंडळी बरीच लांब गेली आहे. आपण पण जाऊया. मंदिराचं काम चालू आहे.
काम चालू आहे वाटते काहीतरी. सर्वीकडे इकडे कामच चालू आहे पूर्ण. डागडुजी करतायत काहीतरी. आपली मंडळी कुठे गेली काय माहित. पूर्ण आहे. हो. हे आपले मंदिर आहे, श्री राधा मदन मोहन मंदिर. हे लोक खूप वाईट करतात, मंदिराच्या समोरच चप्पल काढून जातात. हे बघा, श्री श्री राधा मदन मोहन मंदिर. पूर्ण शांती आहे इथे, खूप भारी वाटतंय. प्रदक्षिणा मारूया आपण. मंदिराला काय रूप दिलेलं आहे, कोरीव काम बघा पूर्ण. साईडने पण एवढे भारी म्हणजे झाडं वगैरे आहेत ना, खूप भारी वाटतं. भावांचं फोटोशूट चालू आहे. इकडे पूर्ण कामच चालू आहे, काहीतरी अपडेटिंग चालू असेल. फिलिंग खूप भारी येते, म्हणजे आता सध्या काम चालू आहे त्यामुळे त्यांचा आवाज आहे, नाही तर त्या कामा व्यतिरिक्त दुसरा आवाज काहीच नाही. भारी वाटतं. प्रदक्षिणा कंप्लीट झालेलं आहे. हे आपलं आहे, हे आपली गँग इकडे वाटते, फोटो काढायला उभी राहिले. फोटो काढूया.
बसले. सरबत करून आणलेलं ते सरबत वगैरे पितायत. पिझ्झा बघा काय मोबाईल खोलून पाहिजे. इथं बाजूला बघूया आपण. इथे पूर्ण मॅप दिलेलं आहे वृंदावनचं. आपण आता इथे जाऊन येतो. इथे पाट्या पण लावलेल्या आहेत. मथुरा, यमुना, गोवर्धन, नंदगाव. आता आपण ह्या साईडला जाऊया वृंदावन. शांतता खूप आहे म्हणजे इकडे. काय पॉइंट इकडे तर जेवढं कॅमेऱ्यात म्हणजे तेवढं दिसते ना त्यापेक्षा पण खूप पटीने चांगला येते. भेट दिली तर समोर ना खरंच पूर्ण राधा आणि गोपिका कृष्णाचे भरपूर रूप तिथे दिले आहेत. म्हणजे पाणी वगैरे पण आहे. रस्सी वगैरे बांधलेले आहे आत जायला नको म्हणून. काय कृपया अपने बच्चे का ख्याल रखे. म्हणजे जायला नको तिथे आतमध्ये. श्री राधा श्याम सुंदर जी मंदिर. बघूया जाऊन आतमध्ये आपण पण. अरे तुझा फोटो नुसता फोटो पाहिजे. काय बोललीस? काय काय मागितलं? सांग सांग. नाही सांग सांग. नजर लागते. काय काय सांगितलंय. वृंदावन एक कीर्तन करतो. कीर्तन पण करतोय म्हणजे तो फॉरेनरच आहे. आपल्या माणसांपैकी फॉरेनर जास्त कीर्तन वगैरे करतात. तरी बसायला वगैरे खूप मस्त आहे इथे सर्व. इथे काय आहे
मंदिर आहे. आपण आज जाऊ. पण बाहेर काहीतरी दाखवलेलं आहे, आपण पहिला आज जाऊया मग बघू बाहेर. पक्ष मशीन आहे. बेड वगैरे दिलेलं आहे. खाली पण काहीतरी आहे समोरच. खरंच खूप भारी आहे इकडे. आणि एवढं काय आहे ना, तर खरंच जेवढे व्हिडिओ करू ना आपण तेवढे कमीच आहे. खूप काय काय आहे इथे. छोटे छोटेसं पण भरपूर आहे, छोटं मोठं सर्व आहे. जेवढे व्हिडिओ करू तेवढे कमीच आहे. कारण संपूर्ण व्हिडिओ जर करायला गेलात ना पूर्ण, खरंच म्हणजे खूप मोठी व्हिडिओ होईल. एवढं काय काय आहे ते. मी पण इथं पहिल्यांदाच आलोय. आपल्या म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे गोवर्धन पर्वत उचललं होतं करंगलीवर, ते इथे दाखवलेलं आहे. ही स्टोरी तुम्हाला माहित आहे का? कमेंट मध्ये सांगा. गोवर्धन पर्वत. ब्रह्मा ब्रह्मा लीला. आपण आता मिनी वृंदावन मध्ये आलोय आणि खूप लेट झालंय. आपण लेट निघालो होतो त्यामुळे 4 वाजले तिथे पोचायला. तर इथे विचारलं तर खूप मोठा आहे असं सांगितलं नाहीत. आता बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय, कारण घरी पण लवकर निघायचं आहे. कारण इथनं डायरेक्ट बस पण नाही, तिथनं रिक्षाने जावे लागेल, त्यानंतर मग पुन्हा बस आहेत. त्यामुळे जितकं होईल तेवढं आपण बघू, त्यानंतर मग जाऊ. पूर्ण बघायला भेटलं तर ठीक, नाही तर जेवढं भेटेल बघायला तेवढं बघू आणि लवकर निघू.
गोपिका जेव्हा आंघोळ करत होते तेव्हा श्रीकृष्ण झाडावर बसून होते, ते हा सीन दाखवलेला आहे त्या. पण आहे चीर घाट. एक महादेवाचं आहे अवतार, गोपेश्वर महादेव. वंशीवट भारी केलेलं आहे. प्रलंबा का उद्धार. ब्रिज इथे पण खूप मस्त आहे, पाणी आहे पूर्ण. ब्रिज काय भारी दिसत, केवढे मोठे मोठे आहेत. हा मस्त आहे मल्टी कलर. वसुदेव द्वारा कृष्ण को यमुना पार ले जाना. यमुनेतून पलीकडे घेऊन गेले ना कृष्णाला ते. पूर्ण लाल व्हाईट वाले वगैरे पूर्ण मासे आहेत तिथे. किती पूर्ण आहेत, लाल मध्ये आहेत, पांढऱ्यामध्ये आहेत, ब्लॅक मध्ये, पूर्ण मच्छी. कॅमेऱ्यात दिसतंय का नाही काय माहित नाही, भरपूर आहे. मथुरा हे महादेवाची पिंड आहे. हर हर महादेव. सर्वजण आता चाललेत फास्ट फास्ट, कारण लवकर जायचंय. ते एसटी पण आहे. रस्ता चुकायला झाला, कारण एवढे रस्ते गेलेत ना इकडून तिकडून. कुठे नक्की आत जातोय का बाहेर जातोय तेच नाही समजत आहे. इकडनं परत इकडे पोरं खेळताय तिथलेच. इथल्या आश्रमातलं जायचं वाटते, युनिफॉर्म सेम आहे त्यांचं. आणि इथे आपले गोमाता आहेत. चला आता आपण आता चाललो घरी, जाऊया बाहेर आणि बघूया आपल्याला गाडी भेटते का जायला. पूर्ण बघायला नाही भेटले सर्व, जेवढं बघायला भेटलं तेवढं ठीक आहे.
काल लेट आलो तर त्यात काय करू नाही शकत. चला जाऊया आता, बघूया आपल्याला गाडी भेटते का इथून. आता सध्या लेट तर झालं आहे, पण नाश्ता करून जातो आहे, कारण परत किती वाजतील घरी जायला काय माहीत नाही. त्यामुळे सर्वजण आता नाश्ता करतो आहे. इथे काय वडापाव आहे, वडापाव घेतलेला आहे. आपला मुंबईचा फेमस म्हणजे वडापावच, त्यामुळे वडापावचाच नाश्ता. या सोनाला पाहिजे आईस्क्रीम, तिला विचारूया आपण काय पाहिजे, बघूया काय बोलते. काय पाहिजे तुला सोना? वडापाव वडापाव पाहिजे आणि एक ज्यूस. ज्यूस. बोल बोलाचा वडापाव बोल. वडापाव वला नाही वला नाही वडापाव. वडापाव मी बघा सांगतो. वडापाव. व डा दा डा डा दा डा दा डा व डा दा डबा डबा बोल. डबा तुझा डबा फुटला. वडापाव तिथे बोलत नाही तर ते नाश्ता करूया. वडापाव बोल. चला आपण नाश्ता करूया आणि लवकर जाऊया परत. नाही तर पण मार. येडी सोना तू झाला काय तिकट आहे? तिकट लागलाय. मिरची तिखट आहे भरपूर होता ती खाते साधी वाली ग्रीन वाली. ना. दोन रिक्षा येऊन दे नंतर करू. हा चाललो आपण घरी. इथनं गाड्या तर आहेत नाही, रिक्षा वगैरे आहेत. बघूया आता रिक्षा मागतायत का. 2 hours later. इथं आपली पब्लिक बसली आहे. पब्लिक बसली आहे. आपण आता तिथनं वृंदावनपासून रिक्षा करून मनोहरला आलो आहे. आता इथनं पालघरला रिक्षा जातात बोलतं. आपलं पालघरला रिक्षा काय बोलतो, पालघरला जाणाऱ्या बस इथनं लागतात. बघूया आपल्याला भेटत आहेत काय. तिकडनं अजिबात रिक्षा पण नव्हत्या भेटत, कशा बशा भेटल्यात आपल्याला. आता वाजलेत आपल्याला इथं 6-7 झालेत. बघूया आता बस कितीला भेटते. टेम्पोची माता घेताना पोलीस स्टेशनला आरोपी बसले. पब्लिक बसले, आरोपी गाडी पाठी बसले. आता फायनली खूप मेहनत करून गाडी भेटली आहे. आता जाऊया पालघरला. तिथनं पण ट्रेन कितीची आहे ते काय माहीत. चला पालघर. आता आपण पोचलो आहे पालघर स्टेशनला. आपली ट्रेन आहे ती काहीतरी 7:39ची आहे. तोपर्यंत वाट बघायला लागेल, कारण आत्ता पण वाजले 7:15. बघूया तर ट्रेनला काय गर्दी आहे की रिकामी आहे. तोपर्यंत वाट बघू. आता कधी काय गाडी पाहिजे. सोना बसल्यावरती मजा घेते सोना. Five hours later. फायनली विरारला पोचलोय परत. चला जाऊया घरी.